एसटी कर्मचाऱ्यांचा पगार का थकला? या मागचं हे कारण आहे की एसटी महामंडळाकडून शासनाला प्रवासी कराच्या दरात पैसे दिले जातात. एसटी महामंडळाने गेल्या 1.5 वर्षांपासून प्रवासी कराचा भरणा शासनाकडे केला नव्हता. म्हणून शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी लागणारे पैसे दिले नव्हते. महामंडळाने प्रवासी कर म्हणून 780 कोटी रुपये भरायचे आहेत. ही रक्कम गेल्या 1.5 वर्षापासूनची आहे. शासनाने महामंडळाला प्रवासी कर भरा म्हणून सांगितले होते. महामंडळाने पैसे नसल्यामुळे 780 कोटी रुपये महामंडळाने प्रवासी कराच्या दरात शासनाला दिले नाहीत. त्यामुळे शासनाकडून मिळणारा अर्थसहाय्य अडवण्यात आला होता. म्हणून एसटी कर्मचाऱ्यांचा पगार थांबवण्यात आलाय. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी शासनाकडे विनंती केली असता शासनाने 350 कोटी रुपये एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी जारी केले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा अगोदरच तुटपुंजा पगार, त्यातही तो वेळेवर मिळत नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये यामुळेच वाढ होते. काही एसटी कर्मचारी या अडचणीला सामोरे जाऊ शकत नाहीत. त्यामुळेच काहींचे प्राणही या अडचणीमुळे जातात. एसटी महामंडळाने व महाराष्ट्र शासनाने या बाबींकडे गांभीर्याने बघितले पाहिजे व एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर केले पाहिजे. एप्रिल महिन्याचा पगार आजच्या तारखेत एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल असा अंदाज आहे. मंडळी, ही बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांची. आपण जर एसटी कर्मचारी असाल आणि तुमच्या काही अडचणी असतील ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. खूप खूप धन्यवाद.